सकाळी 5:30ला आम्ही घरातून निघालो. आम्ही एकूण 7 जण होतो आणि अजून तिघांना आम्हाला रस्त्यात पिकअप करायचं होतं आणि मग पुढे जाणार होतो. साधारण 6:45ला आम्ही अंधेरीला पोहोचलो, पण नितीन दादा अजून नाईट शिफ्ट करून आला नव्हता. नमस्कार मित्रांनो, मी देवेंद्र आपल्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत करतो. काल अचानक मयेकर काकांचा मला कॉल आला आणि त्यांनी मला शिर्डीला यासाठी विचारलं. मी क्षणाचाही विचार केला नाही, कारण मला फिरायला खूप आवडतं आणि लांबचा प्रवास तर अजून आवडतो. त्यामुळे मी लगेच हो म्हणालो. दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर निघायचं होतं, म्हणून मी एक जोडी कपड्यांची बॅगमध्ये भरली आणि रात्री दुकानावरून काकांच्या घरीच राहायला गेलो. हा प्रवास खास यासाठी होता कारण आम्ही यावेळी हा प्रवास समृद्धी महामार्गावरून करणार होतो. महाराष्ट्रातील सर्वात आधुनिक आणि वेगवान महामार्गावर हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महामार्ग, जो महाराष्ट्राच्या विकासाचा एक मोठा प्रकल्प मानला जातो. हा महामार्ग मुंबईजवळील अमन विलेज येथून सुरू होतो आणि थेट नागपूरपर्यंत जातो. सुमारे 700 किलोमीटर लांबीचा हा एक्सप्रेसवे महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांना जोडतो आणि त्यामुळे प्रवासाचा वेळ खूप कमी होतो. रुंद आणि सरळ असल्यामुळे हा रस्ता चालकांसाठी आणि प्रवाशांसाठी वेगळाच अनुभव देतो. पूर्वी नागपूर ते मुंबई प्रवासाला 15 ते 16 तास लागत होते, पण आता या महामार्गामुळे हा प्रवास फक्त 7 ते 8 तासात पूर्ण होऊ शकतो. 6 लेनचा एक्सप्रेसवे आहे. हा महामार्ग महाराष्ट्रातील अनेक जिल्हे, तालुके आणि गावांना जोडून विकासाला नवीन गती देतो. हा महामार्ग 10 जिल्हे, 26 तालुके आणि 390 गावांना जोडतो. या महामार्गावर ठिकठिकाणी 25 इंटरचेंज बनवलेले आहेत. त्यामुळे आसपासच्या शहरांमधून किंवा गावामधून या महामार्गावर ये-जा करता येते. समृद्धी महामार्गावर प्रवास करताना अजून एक गोष्ट सांगायची तर, आम्ही घरातून काही खाऊन निघालो नव्हतो, त्यामुळे थोड्याच वेळात भूकही खूप जोरात लागली होती. रस्त्यात कुठेतरी थांबून काहीतरी खाऊ असं वाटलं, पण जवळजवळ 2 तास आम्हाला काहीच मिळालं नाही. शिर्डीला जाताना आम्हाला 4 छोटे मोठे बोगदे लागले. त्यापैकी हा एक सर्वात मोठा बोगदा, जो नाशिक जवळजवळ 7 ते 8 किलोमीटर लांबीचा हा बोगदा आहे, जो कसारा घाटातील वळणाचा रस्ता टाळायला मदत होते. हा बोगदा क्रॉस करताना आम्हाला 5 मिनिटं लागली. या महामार्गाबद्दल आणखी एक सांगायचं म्हणजे, हा महामार्ग जरी वेळ वाचवणारा असला तरी धोकादायकही ठरत आहे. या महामार्गावर 2025मध्ये 185 अपघात झालेत. 1200पेक्षा जास्त अपघात या महामार्गावर आजपर्यंत झालेत. खूप वेळ वाट बघून शेवटी शिर्डीच्या आधी एक दुकान आम्हाला दिसलं, पण तिथले दर बघून आम्हालाच आश्चर्य वाटलं. बोर्डावर वडापाव 80 रुपये इतकं बघूनच आम्ही तिथून निघून गेलो आणि थेट शिर्डीला जाऊन नाश्ता केला.
शिर्डीतील एक अनोखी गोष्ट सांगायची म्हणजे साईबाबांची धुनी. शिर्डीतील द्वारकामाई मशिदीत साईबाबांनी एक धुनी प्रज्वलित केली होती. ही धुनी अखंडपणे आजही जळत आहे. 100 वर्षापासून अधिक कालापासून ती कधीही विझलेली नाही. या धुनीतून मिळणारी उदी भक्तांना दिली जाते. असं मानलं जातं की ही उदी अनेक आजारांवर गुणकारी आहे. भक्तांचा विश्वास आहे की ही साधी राख नाही तर साईबाबांचा आशीर्वाद आहे. पुढे आम्ही हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गावरून खाली उतरलो आणि शिर्डीकडे म्हणजे साईबाबांच्या मंदिराकडे निघालो. त्याआधी आम्ही शिर्डीला उतरताच वडापाव वगैरे नाश्ता करून थोडासा हलका नाश्ता करून मंदिराकडे निघालो. पुढे आम्ही गाडी पार्किंगला लावली आणि दर्शनासाठी निघालो. गाडी पार्किंगला लावून बाहेर येतानाच साईबाबांची समोर मूर्ती दिसली. मंदिराच्या परिसरात मोबाईल आणि कॅमेरा आत नेण्यास परमिशन नव्हती, म्हणून आम्ही आमचे मोबाईल लॉकरमध्ये ठेवले आणि दर्शनासाठी निघालो. साई भक्तांच्या दर्शनासाठी येथे खूप चांगली व्यवस्था आहे. साईबाबांचं समाधीचे दर्शन घेऊन आम्ही लगेचच प्रसादालयाकडे निघालो. शिर्डीतील साईबाबा मंदिराजवळ असलेले प्रसादालय हे देशातील सर्वात मोठ्या प्रसादालयांपैकी एक आहे. इथे दररोज हजारो साई भक्तांना स्वच्छ आणि स्वादिष्ट जेवण प्रसाद म्हणून दिले जाते. प्रसाद घेऊन आणि तिथल्या मार्केटमध्ये थोडीफार खरेदी करून आम्ही आमच्या पुन्हा मुंबईला म्हणजे घरी यायला निघालो. तर मित्रांनो, हा माझा फर्स्ट व्लॉग होता. माझा छोटासा प्रयत्न तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका.
20 लाडू 14 थैली भर गए भाई, दूसरा थैली ले लो। छोटी कलर करती है। हाँ बघा ना। ऊपर भी जाएगा ना।